ओ हो स्नेहा बघा आज काय बनवते आमच्यासाठी आलू टिक्की चाट. बापरे बाप. हो बघता बघताच पाणी येते तोंडातून. तर पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे आम्ही तुम्हाला बटाटा टिक्की चाट. नमस्कार सर्वांना. तर आता आम्ही चाललो बेलापूरला. स्नेहा रेडी झाली, सानू पण रेडी झाली, बाहेर गेली ती. आज ना आम्ही शॉपिंग करण्याचा प्लॅन आहे, थोडीफार शॉपिंग ना. पूजा वगैरे कधीच आमची सकाळीच झाली आहे. आज अमावस्या आहे, गटारी स्पेशल अमावस्या ना. हा, दीप अमावस्या बोलतात. तर आज आम्ही कालच गटारी केली. आज आम्ही काही नॉनव्हेज खाणार नाही. बरोबर. आजपासून नॉनव्हेज बंद. 1 महिना पूर्ण, बंद. जो पण श्रावणचा महिना आहे हा, तो. पण मच्छी मार्केटच्या व्हिडिओ तुम्हाला मध्ये मध्ये बघायला मिळतील. हो. आणि बाकी आपले लाईफस्टाईल ब्लॉग सुद्धा बघायला भेटतील, व्हेज रेसिपी बघायला भेटतील. बरोबर ना. बरोबर. आणि पहिले सोमवारी आपण बघूया कुठेतरी जाऊया ना. चालेल. नाही तर आपल्या इथंच जाऊ. जे मंदिर जिकडे जातो तिकडेच जाऊया. तर चला आता बेलापूरला जाऊया, मस्त शॉपिंग करूया. सानू चल बस पटापट. आता आम्ही खाली आहोत बिल्डिंगच्या. कालू आला. आणि स्नेहाचा आजचा आउटफिट बघा. हो, तर आम्ही एक ना शॉर्ट्स पण शूट केलेले. त्याच्यात तुम्हाला पुन्हा ऍड मध्ये प्रोडक्ट मध्ये आम्ही पुन्हा प्रोडक्ट देणार. जे जे मी वेअर केले. सॅन्डल पण बघा किती क्यूट अशी एक पिंटरेस्ट वाली सॅन्डल मी बघा वेअर केली स्कर्ट सोबत. तर हे सगळं तुम्हाला आउटफिटचा जे काही लिंक आहे ना शॉर्ट प्रोडक्ट मध्ये. व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ पण येईल या ब्लॉग मध्ये पण भेटेल. चला जाऊया आता, नाहीतर पाऊस कधी पण येईल. चला. तर आता आम्ही आलो शॉपिंगसाठी. मॅक्स मध्ये जाऊया. तर फायनली आता आमची शॉपिंग झालेली आहे आणि भूक पण लागलेली आहे. तर आता ना आम्ही पिझ्झा खायला जातो बेलापूरमध्ये. चला आता पिझ्झा खायला जाऊया बेलापूरमध्ये. झोमते काय नाही, तुला झोमते ना. लावावाला पिझ्झा. लास्ट टाइम एकदा खाल्ला. चीज लावा. 1 महिना अगोदर आले ना. हा, 1 महिना अगोदर झाला असं तेव्हा आलो. तोच ऑर्डर केला. आवडला की परत इकडे झालो की चला जाऊया. हा. आम्ही जेव्हा पण मागवतो ना हा वाला पिझ्झा ना, ब्रेड बघा ना, सेकंड टाइम आहे इथे. फ्रेशच असते म्हणून इथं आवडतो आम्हाला खायला. नमस्कार सर्वांना. तर आजचा दुसरा दिवस आहे आणि कालचा आणि आजचा ब्लॉग आपण 2 दिवस मिळून एक ब्लॉग बनवतोय. म्हणजे कालचा ब्लॉग आपण कंटिन्यू करतोय. तर आता मी शॉपवरती आलो होतो, गालेवरती आलो होतो. ज्याने आपल्याकडनं मसाले ऑर्डर केलेत त्यांचे सर्वांचे मसाले पॅकिंग करायला आलो होतो आणि मसाले पॅकिंग झालेले आहेत. तर चला आता आपण मसाले कुरिअर करायला जाऊया, सानूला घेऊया आणि सानूला घेतली का घरी येऊया. मग नंतर बघूया. स्नेहा बोलवती काहीतरी व्हेज रेसिपी दाखवणार आहे, तर घरी गेल्यावरती आपण बघूया. तर आता सर्वांचे मसाले आपण कुरिअर केलेत आणि मी माईक ऑर्डर केला होता. एकदम बेस्ट माईक आहे ब्लॉगिंगसाठी. नवीन क्रिएटर असणार तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट माईक आहे. आता सानूला घ्यायचं आहे, तर सानूला घेऊया आणि जाऊया घरी. तर आता सानूला घेतली, चला घरी जाऊ. आरामात. हा, चिकट आहे, पाय स्लिप होईल. कायला सानू असते खूप आज, कारण मी तिला घ्यायला गेलो आणि माझं लक्षच नाही. माझ्या मागून येऊन उभी राहिली आणि हसायला लागली जोरात. चल जायचा. तर आता मी घरी आलो आणि एवढा पाऊस लागलेला ना, भरपूर पाऊस लागलेला, काय सांगू. अर्धा भिजलो होतो मी. तर आता घरी आलोय सानूला घेऊन आणि माईक पण घेऊन आलोय. आणि स्नेहाने साडी लावली आज. श्रावण स्टार्ट झालाय, विचार केला लावूया साडी. नेसूया, सॉरी लावत नाही, नेसतात. साडी नेसली मी सिंपलची बघ, एकदम कॉटनची. हा, छान आहे, मस्त वाटते. आणि हे काय बनवते इथं? छोले आणि पुरी बनवलेले सानूला टिफिन मध्ये. छोले पुरी. आपण पण तेच खाऊ. ओके चालेल. सानूला काय काय दिलेलं आज टिफिन मध्ये? छोले पुरी आणि आप्पे दिले होते नाश्ता. छोले पुरी आणि आप्पे. झाले का गरम? काय तेल झालं झालंय ना.
तुम्ही बघा आता त्याच्या अगोदर किती मस्त टम्म फुललेले आता कारण ते बंद केलं असेल ना गॅस तुम्ही. गॅस बंद केला, गरम गरमच टेस्टी लागतात. ही काय फुगली, अजून काय पाहिजे. मोठी झाली ती हे खेच. बघा. चला आता आम्ही जेवायला बसतो आणि पटकन आज रेसिपी, कोणती रेसिपी दाखवणार आहे आज दाखवणार आलू टिक्की चाट. ओ हो, आलू मस्त खाऊया. टिक्की चाट. ही झाली डिश आपली तयार. एक तिखी मिरची टाक ना, आणि ही आली मिरची. चला, जेवू. झाली डिश बघा. छोले, पुरी, कांदा, मिरची, लोणचा. बापरे बापरे, पाऊस बघा. बाबा वा, फुल पाऊस. हे बघा. सगळ्यांनी बोला जय श्री महाकाल. आणि जय या- श्री तर हे महाकाल. आमचं डेलीचं रिच्युअल आहे. म्हणजे आम्ही काय करतो, सकाळी संध्याकाळी डेली पूजा करतो. जसं की आता आपल्या घरी महाकाल बाबांचा बरोबर. थोडा प्रेम आहे, तर आम्ही बाबांची बोलतो ना डेली, आमचं डेलीचं रुटीन आहे हा. पूजेचं. तर आम्ही तुम्हाला कधी कधी दाखवतो. दाखवतो. चला सर्वांनी आरती घ्या बाबांची आणि सर्वांनी बोला जय श्री महाकाल. तर फायनली आता आमची पूजा झालेली आहे. तर चला आता रेसिपीला आपण सुरुवात करूया. इकडे कुकर ठेवला, याच्यात बटाटे आपण बॉईल करून घेतलेले आहेत. ओके. 4 ते 5 बटाटे घेतले बघा, छान बॉईल झालेले आहेत. आणि इकडे जिरा आणि धणे मी रोस्ट करून घेतलाय. ओके. आणि इथे आपण आहे ना येल्लो वाला जो वटाणा असतोय ना, हा, हा, तो बॉईल करून घेतलाय. आता ओके. पुढे दाखवते मी कसं कसं काय काय केलंय. ठीक आहे. तर जिरा आणि आपण धणे जे रोस्ट केले ना, आपण आता थोडं क्रश करून घेऊया. ओके. पहिल्यांदा आपण बनवते नाही. हो हो, तुम्हाला मी आधी बोलायची पण तुम्ही बोलले नाही मी नाही खाणार, मला नाही आवडत. हा, पण पण- जेव्हा आपण इकडे काशीला गेलेलो तुम्ही खाल्लं तेव्हा हा, तेव्हा वाटलं. मला आवडलं ते. तर आता कसं श्रावण चालू झाला आणि मी खूप महिन्यापासून बोलते मला हे बनवायचं आहे. तर हे काय बोललं, श्रावण आला की बनव काय हा. तर आता आम्ही व्हेज रेसिपीचा भरपूर असा प्लॅन केलेला आहे. तुम्हाला व्हेज रेसिपी भरपूर बघायला भेटतील ना स्नेहा? हो हो. तर हे बघा, हे पिवळे वाटाणे जे असतात ना आपले, मी बॉईल करून घेतलाय. 3 ते 4 शिटी काढली आहे. ओके. स्नेहा लजीज मसाला घातलेला आणि हळद टाकलेली आणि थोडासा ऑइल टाकलं 2 ते 3 ड्रॉप आणि मीठ, बस ओके. बॉईल करून घेतला. तर पुढची प्रोसेस करूया पटापट. आता हे काय मस्त ना वाटतं. हा, सुगंध tasty पण लागतात. निघला. अजून फोडणी पण द्यायची आपल्याला. गोविंद्याच्या दिवशी ना हिरवं नाही, सॉरी, पिवलं वाटाणं असं उकडतात आणि देतात खायला. मला नाही माहिती. हा, देतात हे खायला. मला आठवते जेव्हा ना मी स्कूल मध्ये होती ना, हा, तेव्हा याचं काहीतरी एक मिळायचं. म्हणजे भाजी असायची काय असायची माहित नाही. हा, हा. टिफिन मध्ये माहिती ना द्यायचं, मधली सुट्टीमध्ये कधी खालाय? नाही, आम्हाला मिळायचं. मला खिचडी भात एवढं- द्यायचं आम्हाला माहितीये. याची काहीतरी रेसिपी असायची, आता मला ते आठवत नाही, पण खूप टेस्टी लागायची अच्छा. आम्हाला. मधली सुट्टीला द्यायची माहिती ना, जसं खिचडी हे ते तसंच. आम्हाला खिचडी भेटायची मस्त मला याचं काहीतरी भेटायचं, मला आवडायचं तेव्हा. चला, आणि तांदूळ भेटायचं 5 किलो हा ते तर मला पण भेटायचं. हो. भेटायचं. पण मराठी शाळेची जी बात आहे ना ती ती इंग्लिश मराठीमध्ये कधीच तुम्ही नाही मराठीमध्ये भेटणार. होते. नाही म्हणजे ती कोणालाच भेटणार हा, नाही आता ना. नाही मिळणार ते आता काय. याच्यामध्ये फक्त पैसे कमवायची लाईन झाली झाली. इंग्लिश स्कूल म्हणजे. हो. 1 लाख रुपये द्या, शिक्षण आम्ही नाही देणार, तुम्ही ट्युशन पण लावा, तुम्ही सगळं तुम्हीच करा, हो. फक्त शाळेत पाठवा तुम्ही, पोरांकडे आम्ही लक्ष लक्ष देणार. देणार. बस. याचे 1 लाख रुपये घेणार. हो. पण जी आपली मराठी शाळा गव्हर्नमेंटच्या होत्या एवढ्या भारी ना, सर पण हो. किती भारी, गुरुजी पण किती भारी. खरंच बोलते, तुम्ही तुमची शाळेमध्ये मला जर सांगितले. आपण गेलो नाही ना 2 ते 3 दिवस, गुरुजी घरी घरी यायचे नेहायला, नाहीतर बोलायला यायचे का असं का तू आता आला पण नाही. आहेत कुठे आता ना कुठे म्हणा. गावात पण चालू आहे. मी बघितलं हम्म. इन्स्टावरती एक रील, एक मॅडम आहेत, ते पण असंच मुलांना घरातून खेचून नेतात. हा. खूप भारी वाटते, जुने दिवस आठवून येतात की बरोबर. खूप पहिलेचे टीचर जे कोण होते ना, ते सगळे चांगले असायचे ना.
आमच्या पण येऊन गावात बाई मुलांना पाठवायचं घरी का नाही आलं शाळेमध्ये, का नाही येत, Reason. तू ये, घरातल्यांना रिझन पण बोलायचं, घरातल्यांना पण बोलायचं. पहिलेचे किती teachers मस्त खरंच असायचं salute ना. आहे त्यांना. तुम्ही पण कमेंट करून सांगा तुमचं आता हे काही जे आता आम्ही सांगितलं ना ते आमचं म्हणजे ते मनापासून लहानपणीच निघाले. आठवण आली आता येत चणे विणे पासून वाटाण्यापासून, तर ते गोष्टी असतात ना त्या आपोआप नॅचरली येतात. आता ते आठवण झाली म्हणजे होतं ना नवीन परत. बरोबर. पण आता काही ते राहिलंच नाही. आता तुमच्या शाळेमध्ये तुमचं काही तुम्हाला आठवते असं, म्हणजे कधी कधी असा विषय निघल्यावरती नक्की कमेंट करून सांगा, आम्हाला ही वाचायला कमेंट आवडतील तुमच्या. तर आता आपण जे वटाणे बॉईल केले ना ते फोडणी द्यायची आपल्याला. ओके. थोडंसं तेल घेऊया. पॅन ठेवलंय, पॅन वरती तेल टाकलंय थोडासा, हिरवी मिरची टाकली त्यानंतर, आणि इकडे हिंग पण टाकू शकता तुम्ही. मी ऑलरेडी वटाणे बॉईल करताना टाकलं म्हणून आता एक्स्ट्रा टाकलं नाही, जास्त होईल ते. ओके. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला, थोडीशी हळद, आणि लगेच वाटाणे आपण टाकूया बॉईल केलेले. ओ हो हो हो, आठवण आली मला पाणीपुरीची. त्यांची पण ठेल्यावरती अशी दिसते ना रगडा. मस्तपैकी मिक्स करून घेऊया मसाल्यांमध्ये. या अशा डिश बघून का नाही तोंडात पाणी येणार. बरेच महिने झाले तुम्हाला नॉनव्हेज रेसिपी दाखवून तोंडात पाणी सोडलं आता, आणि आता व्हेज रेसिपी दाखवून तुमच्या तोंडात पाणी सोडणार. थोडासा पाणी ऍड केलंय. ठीक होईल ना. ओके. आता थोडंसं पाणी पण ऍड केलं तर एक 2 ते 3 मिनिटं आपण उकळ दिला ना की थोडा मस्त असं थिक होईल कन्सिस्टन्सी. ओके. घट्ट करायची. तर आता जे आपलं बॉईल होते वटाणे वगैरे थिक करण्यासाठी ठेवले आपण, तर आपण काय केलं, अर्धा बॉईल पोटॅटो टाकलाय. पोटॅटो अर्धा बॉईल केलेला बटाटा टाकलेला आहे बघा, आणि छान असं मिक्स करूया. ओके. काय एकदम छान असं बघा ना, एक कन्सिस्टन्सी पण येईल आणि बटाट्यांचा पण फ्लेवर एकदम मस्त लागेल याच्यात. ओके. आता 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आहे बस. जशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे तशी झाली आहे बघा, किती मस्त. तर बघा आता कोथिंबीर टाकलेली आहे. याला काही रगडा बोलू शकते ना. हो. रगड्यावरती स्नेहाने कोथिंबीर टाकली. तर बघा आता आलू चाट बनवते, म्हणजे बटाटा चाट बनवते स्नेहा. सर्वात पहिले काय टाकलंय, चाट मसाला, आणि मग त्यानंतर कुटलेला धणा आणि जिरा. ओके. रोस्ट करून. ओके. आणि मग त्यानंतर प्रत्येक रेसिपीला 4 चांद लावणारा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला, आणि मग त्यानंतर हळद थोडीशी, आणि मग त्यानंतर थोडीशी काली मिरी पावडर. सानू पण आली बघा. तू काय बनवलं दाखव ना, ते असं काहीतरी बनवलेस ना. हा दाखव सानू बाबू. 1 चमच पण कॉर्नफ्लॉर घेतलाय मी. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉर नसेल तर तुम्ही बेसन किंवा पोहा भिजलेला घालू शकता. पोहा पण भिजला. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ, आणि मग त्यानंतर कोथिंबीर. हे झाले सर्व इन्ग्रेडियंट्स ना. आता एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आपण. हे बघा, आणि हे बघा स्नेहा ना आता बटाटा टिक्की बनवते. काय सानूनी बघा काय आणलंय तुम्हाला दाखवायला, ऑक्टोपस. अच्छा असं आहे का. ओके. हा, दुसरा काय नेक्स्ट बनवशील. ट्रोटोईज बनव. ट्रोटो तरी पण बनव. मग दुसरा काहीतरी बनव. हा ओके. आणि ते स्नेहा आता आलू टिक्की बनवते, बटाटा टिक्की. हे बघा असं शेप दिलेला आहे. फायनली बटाटा टिक्की झालेले आहेत बघा, चांगला शेप पण दिलेला आहे. आता आपण पॅन गरम करून घेऊया. ओके. तर ह्या पॅन साठी खूप मेसेज येतात, डीएम्स येतात. हे आम्ही घेतलेलं भुलेश्वर मार्केटून. भुलेश्वर हा, तांबा काटा मार्केट. हा बरोबर. पितलाची भांडी घ्यायला गेलं तेव्हा घेतलेला. पण हे सेम ब्रँडचा ऑनलाईन सुद्धा आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये, तुम्ही घेऊ शकता तुम्हाला आवडत असेल तर. आम्ही टॅग करतो प्रोडक्ट. तुझी साडी पण सांग ना मग. हा बघा कॉटनची. आता दिवसभर मी वेअर केली, तुम्ही बघा किती परफेक्टली एकदम म्हणजे सॉफ्ट असं एकदम बॉडीला हगिंग आहे बघा. सुंदर साडी आहे. तुम्ही असं डेली वेअर साठी, पार्टी वेअर साठी कुठेही असं वेअर करू शकता. सुंदर कम्फर्टेबल. जर तुम्हाला याची पण लिंक हवी असेल तर प्रोडक्ट मध्ये आम्ही देतोय, तुम्ही तिकडून बाय करू शकता. ओके. झालं गरम. पॅन गरम झाल्यावरती स्नेहाने तेल
टाकलेलं आहे बघा. आता क्रिस्पी करायचे तर आपण थोडं तेल एक्स्ट्रा लागणार आहे. ओके. तर पॅन मधलं ऑइल पण गरम झालेलं आहे. आपण एक एक टिक्की ठेवूया. ओके. ऍक्च्युली मी आयरनच्या तव्यावरती करणार होते, पण मला आता या तव्याची सवय झाली आणि आवडते मला. त्याच्यात चिटकले पण असते ना थोडे थोडे. बरोबर. सर्व बसतील. हो मग इझिली. हे बघा सर्व बटाटा टिक्की एकदम परफेक्ट कॉर्नरला बसलेले आहेत. राहतात. कारण मधलं हे आहे ना ऑइल नाही राहत. हे बघा अल्टी पलटी करते आता. पलटी करते पलटी. वाह कलर काही सुंदर आलाय. आता तर अजून आहे टाइम. सेम ते दाखवतात तसंच आलंय ना. हो एक नंबर. इसको कहते हैं लजीज खाना. कोण बोलते व्हेज टेस्टी नाही बनवू शकत हा ना. बघा सगळ्या गोष्टी किती tasty सुंदर असे झालेले आहेत. आणखीन क्रिस्पी करायचं. ही तर आपण एकच पलटी केलेली आहे. केली, हो. तर आता सर्व रेडी झालेलं आहे आणि आता डिश मध्ये वाढून घेते. परत चला. गरम करून घेतलाय कारण चणे कसं आपले वाटाणे कसे थोडेसे थंडे झालेले म्हणजे बरोबर. गरम गरम मस्त सर्व करूया. हो. फायनली तिघांच्या पण डिश रेडी झालेल्या आहेत. सानूची डिश, स्नेहाची डिश, माझी डिश. चला खाऊया आता. बघा ना किती सुंदर दिसते. हा या. एक नंबर. याच्या समोर ना पाणीपुरी फिकी फेल आहे फेल. आणि त्याच्यामध्ये स्नेहा तुम्ही ती चटणी टाकली, ही गोडवाली तिखटवाली, म्हणजे ते कॉम्बिनेशन भारी वाटतंय. काशीलाच गेलो खायला. सेम तशीच टेस्ट लागते. हा मी थोडा स्पायसी कमी ठेवला कारण सानूला छाले झाले म्हणून. अप्रतिम. आणि रगडा भाई साहब खरंच कोणतरी पकडानं रगडा. एवढा भारी रगडा झालाय. हा बरोबर टेस्ट लागते पाणीपुरीच्या. तुला आवडला ना. सानूनी मस्त मिक्स केलंय सर्व आणि खाते ती. एकदम भारी भन्नाट. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. खरंच तुम्हाला आवडेल. एक नंबर एक नंबर. तुम्ही रगडा पण किती भारी बनवलाय. माझ्या हाताच आहे. आणि हे सर्व दही त्याच्यामध्ये, मग नंतर ते गोड चटणी, शेव, हे सर्व मिक्स करून काय भारी वाटते खायला. आणि ते टिक्की कशी टेस्ट लागते. हो 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 हो. तुम्ही नक्की ट्राय करा. आम्ही आता बनवले घरी. आपली युट्यूब फॅमिली मधून कितीतरी लोक ताई बनवतच असतील. एवढं भारी झाले ना. मी ऑलरेडी एक बाईट पहिलेच खाऊन बघितली. कसली भारी झाली. तोंडात पाणी येते. तर चला आता आम्ही मस्तपैकी आनंद घेतो. स्नेहाने आलू टिक्की चाट बनवलाय त्याचा. आणि तुम्हाला ही रेसिपी आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा. हा पण रेसिपी नक्की ट्राय करा. आणि श्रावण महिन्याचा हा पहिला दिवस आहे, तर तुम्हाला सर्वांना आमच्याकडनं श्रावणच्या खूप खूप शुभेच्छा. काय सांग. हा ये ना पिऊ. छाले झाले ना. छाला झाले तिला ना. तिचं दुखत असेल तिला. नंतर ये काहीतरी आणि अल्सरचं जेल पण आणा. हा तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.